ओम नमो भगवते वासुदेवाय. अथाष्टम अध्याय. राजा परीक्षिताचे विविध प्रश्न. राजा म्हणाला, भगवान, आपण वेत्यांमध्ये श्रेष्ठ आहात. जेव्हा ब्रह्मदेवांनी नारदांना निर्गुण भगवंताच्या गुणांचे वर्णन करण्याची आज्ञा केली, तेव्हा देवतुल्य नारदांनी कोणाकोणाला कोणकोणत्या रूपाने उपदेश केला. कारण अचिंत्य शक्तींचे आश्रय असणाऱ्या भगवंताच्या कथाच लोकांचे परम मंगल करणाऱ्या आहेत, म्हणून त्या मी आपणाकडून जाणून घेऊ इच्छितो. अहो महाभाग, आपण मला असा उपदेश करा की ज्या योगे मी माझ्या आसक्तीरहित मनाला सर्वात्मा भगवान श्रीकृष्णांमध्ये तन्मय करून माझे शरीर सोडू शकेल. जे लोक श्रद्धेने त्यांच्या लीलांचे नित्य श्रवण आणि कथन करतात, त्यांच्या हृदयात लवकरच भगवंत प्रकट होतात. श्रीकृष्ण कानांच्या छिद्रातून आपल्या भक्तांच्या भावमय हृदय कमलावर जाऊन बसतात आणि जसं शरद ऋतू पाण्याचा गढूळपणा नाहीसा करतो, त्याप्रमाणे भक्तांच्या मनातील दोष नाहीसे होतात. रागद्वेषादी क्लेशांपासून मुक्त होऊन ज्याचे हृदय शुद्ध होते, तो श्रीकृष्णांच्या चरणकमलांना एक क्षणभरही विसरत नाही. ज्याप्रमाणे प्रभासाचा क्षीण झालेला वाटसरू आपले घर सोडत नाही, भगवान जीवांच्या पंचमहाभूतांशी संबंध नसताना त्यांचे शरीर पंचमहाभूतांपासूनच बनते, हे आपोआप होते की अन्य काही कारणामुळे आपण या गोष्टीचे मर्म जाणत आहात. आपण सांगितलेत की भगवंताच्या नाभीतून जे कमळ प्रगट झाले, त्यातून सृष्टीची रचना झाली. हा जीव आपल्या मर्यादित अवयवांनी जसा परिच्छिन्न आहे, तसेच आपण परमात्म्याचे सुद्धा मर्यादित अवयवांनी परिच्छिन्न असल्याप्रमाणे वर्णन केले. हे कसे? ज्यांच्या कृपेने सर्व भूतमय ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतात, ज्यांच्या नाभिकमलापासून उत्पन्न होऊनही ज्यांच्या कृपेने ते त्यांच्या रूपाचे दर्शन करू शकले होते, ते भगवंत सृष्टीची स्थिती, उत्पत्ती आणि प्रलयाला कारण आहेत. सर्वार्थयामी आणि मायेचे स्वामी परमपुरुष परमात्मा आपल्या मायेचा त्याग करून कोठे व कोणत्या रूपात शयन करतात. पहिल्यांदा आपण सांगितलेत की विराट पुरुषांच्या अंगापासून लोक आणि लोकपालांची रचना झाली होती, आणि नंतर हेही सांगितलेत की लोक आणि लोकपालांच्या रूपात त्यांच्या अंगाची कल्पना झाली. या दोन्ही गोष्टींचे तात्पर्य काय? महाकल्प आणि त्यांच्या अंतर्गत अवंतार कल्प किती आहेत? भूत, भविष्य आणि वर्तमान कालाचे अनुमान कोणत्या प्रकारे केले जाते? स्थूल देहाभिमानी जीवांचे आयुष्य सुद्धा ठरलेले आहे काय? अहो ब्राह्मण श्रेष्ठ, कालाची सूक्ष्मगती चुटकी इत्यादी आणि स्थूल गती वर्ष इत्यादी कोणत्या प्रकारे जाणली जाते? विविध कर्मांमुळे जीवांच्या किती आणि कशा गती होतात? देव, मनुष्य इत्यादी योनी सत्व, रज, तम या 3 गुणांच्या फलस्वरूपच प्राप्त होतात. त्या इच्छिणाऱ्या जीवांपैकी कोणकोणत्या योनी प्राप्त करून घेण्यासाठी कोणकोणत्या प्रकारची कर्मे करतात? पृथ्वी, पाताळ, दिशा, आकाश, ग्रह, नक्षत्र, पर्वत, नदी, समुद्र, द्वीप आणि त्यात राहणाऱ्या जीवांची उत्पत्ती कशी होते? ब्रह्मांडाचे आतील आणि बाहेरील दोन्ही प्रकारची परिमाणे सांगा. त्याचबरोबर महापुरुषांची चरित्रे, वर्णाश्रमांचे भेद आणि त्यांच्या धर्मांचे निरूपण करा. युगांचे भेद, त्यांची परिमाणे, त्यांचे वेगवेगळे धर्म, तसेच भगवंताच्या विभिन्न अवतारांची परम आश्चर्यमय चरित्रे सुद्धा सांगा. मनुष्याचे साधारण आणि विशेष धर्म कोणकोणते आहेत? भिन्न भिन्न व्यवसाय करणाऱ्या लोकांचे, राजश्रीचे आणि संकटात सापडलेल्या लोकांचेही धर्म सांगा. तत्वांची संख्या किती आहे? त्यांचे स्वरूप आणि लक्षण कोणते? भगवंतांची आराधना आणि अध्यात्मयोगाचा विधी कोणता आहे? योगेश्वरांना कोणकोणते ऐश्वर प्राप्त होते आणि अंती त्यांना कोणती गती मिळते? योग्यांचे लिंग शरीर कोणत्या प्रकारे भंग होते? वेद, उपवेद, धर्मशास्त्र, इतिहास आणि पुराणांचे स्वरूप आणि तात्पर्य काय आहे? सर्व प्राण्यांची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय कसा होतो? तळी, विहिरी खोदणे इत्यादी, स्मार्त, यज्ञ, यागादी, वैदिक तसेच काम्य कर्मांचा आणि धर्म, अर्थ, काम यांच्या साधनांचा विधी काय आहे? प्रलयाच्या वेळी प्रकृतीत लीन झालेल्या जीवांची उत्पत्ती कशी होते? पाखंडांची उत्पत्ती कशी होते? आत्म्याच्या बंधमोक्षाचे स्वरूप काय आहे आणि तो आपल्या स्वरूपात कोणत्या प्रकारे स्थिर होतो? भगवंत परम स्वतंत्र आहेत, ते आपल्या मायेने कोणत्या प्रकारे क्रीडा करतात आणि तिला सोडून साक्षी भावाने उदासीन कसे राहतात? भगवान, मी हे सर्व आपल्याला विचारित आहे. मी आपल्याला शरण आलो आहे. महामुने, आपण कृपा करून क्रमशः या प्रश्नांचे तात्विक निरूपण करावे. या विषयात आपण स्वयंभू ब्रह्मदेवाच्या समान प्रमाणभूत आहात. दुसरे लोक पूर्व परंपरेने सांगितलेलीच माहिती सांगतात.
ब्राह्मण, रागावलेल्या ब्राह्मणाच्या शापाव्यतिरिक्त उपोषणाने माझा प्राण जाऊ शकणार नाही, कारण मी आपल्या मुखकमलातून निघणाऱ्या भगवंताच्या अमृतमय लीला कथांचे श्रवण करीत आहे. सूत म्हणाले, जेव्हा राजा परीक्षिताने संतांच्या सभेमध्ये भगवंताच्या लीला कथा ऐकण्यासाठी अशा प्रकारे प्रार्थना केली, तेव्हा शुकदेव अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी त्याला तेच वेदतुल्य श्रीमद भागवत पुराण सांगितले, जे ब्राह्म्य कल्पांच्या सुरुवातीला स्वतः भगवंतांनी ब्रह्मदेवाला सांगितले होते. पांडुवंश शिरोमणी परीक्षिताने त्यांना जे जे प्रश्न विचारले होते ते त्या सर्वांचे क्रमशः उत्तर देऊ लागले. अध्याय 8 समाप्त. अथ 9 अध्याय. ब्रह्मदेवाचे भगवद्धाम दर्शन आणि त्यांना भगवंताच्या द्वारा चतुर्श्लोकी भागवताचा उपदेश. श्रीशुक म्हणाले, परीक्षिता, जसे स्वप्नात पाहिलेल्या पदार्थाशी पाहणाऱ्यांचा संबंध नसतो, तसेच देहातून वेगळे अशा ज्ञानस्वरूप आत्म्याचा स्वतःच्या मायेखेरीज दृश्य पदार्थाबरोबरही काही संबंध नसतो. विविध रूपे धारण केलेल्या मायेच्या कारणाने तो पुरुषही विविध रूपांचा भासतो. जेव्हा तो त्या गुणांत रममाण होतो तेव्हा हा मी आहे आणि हे माझे आहे असे मानू लागतो. परंतु जेव्हा काल आणि माया या दोन्हींच्या पलीकडे जाऊन आपल्या अनंत स्वरूपात मोहरहित होऊन रममाण होतो तेव्हा मी माझे हा भाव सोडून तो पूर्ण उदासीन होतो. ब्रह्मदेवाच्या निष्कपट तपस्येने प्रसन्न होऊन भगवंतांनी त्याला आपल्या रूपाचे दर्शन करविले आणि आत्मतत्वाचे ज्ञान होण्यासाठी त्या परम सत्य वास्तूचा उपदेश केला. तोच मी आता तुला सांगतो. तिन्ही लोकांचे परमगुरू आदिदेव ब्रह्मदेव आपले जन्मस्थानी कमळावर बसून सृष्टी रचना करण्याच्या इच्छेने विचार करू लागले. परंतु ज्या ज्ञानदृष्टीने सृष्टी निर्मिती खात्रीने होऊ शकेल ती दृष्टी त्यांना प्राप्त झाली नाही. हे राजा, एक दिवस ते प्रभू असा विचार करीत बसले असता प्रलय काळाच्या समुद्रात त्यांना व्यंजनातील 16वे आणि 21वे अक्षर त आणि प, तप 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 कर या प्रकारे 2 वेळा ऐकले. महात्मे लोक या तपालाच अधनांचे धन मानतात. हे ऐकून ब्रह्मदेवांनी हे शब्द उच्चारणाऱ्याला पाहण्याच्या इच्छेने 4ही दिशांकडे पाहिले, पण तेथे दुसरे कोणीच दिसले नाही. ते काळाच्या कमळावर बसले आणि मला तप करण्याची जणू आज्ञा झाली आहे असा निश्चय करून आणि त्यातच आपले हित आहे असे समजून त्यांनी मनाने तपाला प्रारंभ केला. ब्रह्मदेव तपस्वी लोकांमध्ये सर्वात मोठे तपस्वी आहेत. त्यांचे ज्ञान अमोघ आहे. त्यांनी त्यावेळी दिव्य 1000 वर्षापर्यंत एकाग्र चित्ताने आपले प्राण, मन, कर्मेंद्रिये आणि ज्ञानेंद्रिये यांना आपल्या अधीन ठेवून तपश्चर्या केली. यामुळे ते सर्व लोकांना प्रकाशित करण्यास समर्थ झाले. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवंतांनी त्यांना जो सर्वात श्रेष्ठ आहे आणि ज्याच्या पलीकडे दुसरा लोक नाही असा आपला वैकुंठ लोक दाखविला. त्या लोकांत कोणत्याही प्रकारचे क्लेश, मोह आणि भय नाही. आत्मवेत्ते ज्ञानी त्याची स्तुती करीत असतात. तेथे रजोगुण, तमोगुण आणि यांनी मिश्र असा सत्वगुण पण नाही. तेथे काळाचा प्रभाव चालत नाही की माया पाय ठेवू शकत नाही. तेथे इतरांची काय कथा. तेथे देवदानवांनी पूजलेले भगवंताचे पार्षद राहतात. त्या पार्षदांचे उज्ज्वल श्यामवर्ण शरीर आहे. कमळाप्रमाणे नेत्र आहे. ते पितांबरधारी आहेत. त्यांचे तेज दिव्य असून ते कोमलतेचे मूर्तीच आहेत. सर्वांना 4 हात आहेत. ते स्वतः अत्यंत तेजस्वी असून रत्नजडित सुवर्णांची प्रभायुक्त आभूषणेही ते धारण करतात. त्यांचे रूप प्रवाळ, वैडूर्य आणि कमळाच्या उज्ज्वल तंतूसारखे आहे. त्यांच्या कानात कुंडले, मस्तकावर मुकुट आणि गळ्यात माळा शोभून दिसत आहेत. जसे आकाश चमकणाऱ्या विजेप्रमाणे असणाऱ्या ढगांनी शोभून दिसते, तसाच तो लोक सुंदर स्त्रियांप्रमाणे कांती असणाऱ्या दिव्य तेजोमय महात्म्यांच्या विमानांनी सर्वत्र सुशोभित झालेला असतो. त्या वैकुंठ लोकात लक्ष्मी सुंदर रूप धारण करून आपल्या अनेक विभूतींद्वारा भगवंतांच्या चरणकमलांची अनेक प्रकारे सेवा करीत असते. कधी कधी ती झोपाळ्यावर बसून आपल्या प्रियतम भगवंतांच्या लीलांचे गायन करू लागते. तेव्हा भ्रमर स्वतः लक्ष्मीचे गुणगान करू लागतात. ब्रह्मदेवांनी पाहिले की त्या दिव्य लोकांत सर्व भक्तांचे रक्षण करते लक्ष्मीचे पती यज्ञपती तसेच विश्वपती भगवंत विराजमान आहेत आणि सुनंद, नंद, प्रबल, अहर्ण आणि इत्यादी मुख्य पार्षदगण त्या प्रभूंची सेवा करीत आहेत. प्रभूंचे मुखकमल प्रसन्न हास्य व लालसर नेत्रांनी युक्त आहे. दृष्टी मोहक आणि मधुर आहे. भक्तांवर कृपा करण्यासाठी ते उत्सुक आहेत. त्यांच्या मस्तकावर मुकुट आणि कानात कुंडले आहेत. त्यांनी पितांबर परिधान केला आहे. ते चतुर्भुज असून त्यांच्या वक्षस्थळावर लक्ष्मी विराजमान आहे. ते एका सर्वोत्तम
आणि मौल्यवान आसनावर बसलेले आहेत. पुरुष, प्रकृती, महत्त्व, अहंकार, मन, 10 इंद्रिये, शब्दादी 5 तन्मात्रा आणि पंचमहाभूते या 25 शक्ती मूर्त स्वरूपात त्यांच्या चारही बाजूंनी उभ्या आहेत. समग्र ऐश्वर, धर्म, कीर्ती, संपत्ती, ज्ञान आणि वैराग्य या इतरत्र नसणाऱ्या 6 ऐश्वर्यांनी ते युक्त आहेत. ते सर्वेश्वर आपल्याच नित्य आनंदमय स्वरूपात निमग्न असतात. त्यांचे दर्शन होताच ब्रह्मदेवाचे हृदय आनंदाच्या उद्रेकाने भरून आले. शरीर पुलकित झाले. प्रेमभराने डोळ्यातून अश्रू वाहू लागले. परमहंसाच्या निवृत्ती मार्गाने जे प्राप्त होतात त्या चरणांना ब्रह्मदेवांनी नमस्कार केला. आपल्या आज्ञेला पात्र असणाऱ्या प्रिय ब्रह्मदेवाला सृष्टी निर्मितीसाठी आलेला पाहून भगवंत अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी ब्रह्मदेवाचा हात आपल्या हातात घेतला आणि मंद हास्ययुक्त मधुर वाणीने ते म्हणाले. श्री भगवान म्हणाले, ब्रह्मदेवा, तुझ्या हृदयात सर्व वेदांचे ज्ञान आहेच. तू सृष्टी रचनेच्या इच्छेने चिरकाल तपस्या करून मला चांगल्या प्रकारे संतुष्ट केले आहेस. मनात प्रापंचिक बुद्धी ठेवून योग साधना करणारे मला कधीच प्रसन्न करू शकत नाही. तुझे कल्याण असो. तुझी इच्छा असेल तो वर माझ्याकडे माग. वर देण्यास मी समर्थ आहे. जीवांच्या सर्व कल्याणकारी साधनांचे पर्यवसान माझे दर्शन हेच आहे. तू एकांतात माझी वाणी ऐकून एवढी घोर तपश्चर्या केलीस म्हणून माझ्या इच्छेने तुला माझ्या लोकांचे दर्शन झाले. सृष्टी रचनेविषयी किंकर्तव्यमूढ झालेल्या तुला तप करण्याची मी आज्ञा केली. कारण हे निष्पाप ब्रह्मदेवा, तप हे माझे हृदय आहे आणि मी स्वतः तपाचा आत्मा आहे. मी तपानेच या सृष्टीची उत्पत्ती करतो. तपानेच तिचे धारण पोषण करतो आणि पुन्हा तपानेच या सृष्टीला विलीन करतो. तप ही माझी एक श्रेष्ठ शक्ती आहे. ब्रह्मदेव म्हणाले, भगवान, आपण सर्व प्राण्यांच्या अंतःकरणात साक्षी रूपाने विराजमान असता. आपण आपल्या अप्रितह ज्ञानाने माझी इच्छा जाणता. हे नाथ, रूपरहित अशा आपल्या सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही रूपांना मी जाणू शकेन. ही या याचकाची इच्छा आपण पूर्ण करा. आपण मायेचे स्वामी आहात. आपण केलेला संकल्प कधी व्यर्थ जात नाही. जसा कोळी आपल्या तोंडातून धागा काढून तो विणून त्यात क्रीडा करतो आणि पुन्हा तो आपल्यातच लीन करून घेतो, त्याप्रमाणे आपणही आपल्या मायेचा आश्रय घेऊन या विविध शक्ती संपन्न अशा जगताची उत्पत्ती, पालन आणि संहार करण्यासाठी आपण स्वतःच अनेक रूप घेता आणि क्रीडा करता. हे आपण कसे करता त्याचे मर्म मी जाणू शकेल असे ज्ञान आपण मला द्या. आपण माझ्यावर अशी कृपा करा की मी तत्परतेने आपल्या आज्ञेचे पालन करू शकेन आणि सृष्टीची रचना करतेवेळी माझ्या कर्तेपणाच्या अभिमानाने बांधला जाणार नाही. प्रभो, आपण एखाद्या मित्रासारखा माझा मित्र म्हणून स्वीकार केला आहे, म्हणून मी जेव्हा सृष्टी रचना करण्याच्या रूपाने आपली सेवा करू लागेन आणि सावधानतेने पूर्वसृष्टीच्या गुणकर्मानुसार जीवांचे विभाजन करू लागेल, तेव्हा स्वतःला जन्मकर्मापासून स्वतंत्र मानण्याचा अभिमान मला होऊ नये. श्री भगवान म्हणाले, अनुभव, भक्ती आणि साधनांनी युक्त असे अत्यंत गोपनीय ज्ञान मी तुला सांगतो, ते तू ग्रहण कर. माझा जेवढा विस्तार आहे, माझे जे लक्षण आहे, माझी जितकी आणि जशी रूपे, गुण आणि लीला आहे, त्यांच्या तत्वाचा तो माझ्या कृपेने योग्यरित्या अनुभव घे. सृष्टीच्या अगोदर केवळ मीच होतो. माझ्या व्यतिरिक्त स्थूल, सूक्ष्म किंवा या दोन्हींचे कारण अज्ञान तेही नव्हते. या सृष्टीच्या उत्पत्तीनंतर जे काही प्रतीत होत आहे तेही मीच आहे आणि तसेच प्रलयानंतर जे काही शिल्लक राहील तेही मीच असेल. ज्याप्रमाणे चंद्र एक असूनही दृष्टीदोषाने 2 चंद्रांचा भास होतो, त्याप्रमाणे दुसरी कोणतीही वस्तू नसूनही परमात्म्याच्या ठिकाणी तिचा भास होतो. किंवा ज्याप्रमाणे नक्षत्रात राहू असून तो दिसत नाही, त्याप्रमाणे आत्मा असून त्याची प्रतीती येत नाही. ती माझी माया समज. प्राण्यांच्या पंचमहाभूत रचित लहान मोठ्या शरीरात आकाशादी पंचमहाभूते, ती शरीरे त्यांचे कार्य असल्याने त्यांच्यात प्रवेश करतात असे वाटते, पण सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी कारणरूपाने ती असल्या कारणाने प्रवेश करीतही नाहीत. हे जसे तसेच त्या प्राण्यांच्या शरीराच्या दृष्टीने मी त्यांच्यामध्ये आत्म्याच्या रूपेने प्रवेश केला आहे असे वाटते, पण आत्मदृष्टीने पाहता माझ्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच वस्तू नसल्याने त्यांच्यामध्ये माझा प्रवेश झालेलाही नाही. जे सर्व ठिकाणी सदोदित असते तेच आत्मतत्व होय. हेच तत्व जिज्ञासू माणसाने अन्य व्यतिरिक्ताने जाणावे.
अन्वय व्यतिरेकाने जाणावे. ब्रह्मदेवा, तू अविचल समाधीने या सिद्धांतावर पूर्ण निष्ठा ठेव. यामुळे कोणत्याही कल्पामध्ये तुला कधीही मोह होणार नाही. श्री शुक म्हणाले, लोकपितामह ब्रह्मदेवाला अशा प्रकारे उपदेश करून ज्यांचा जन्म नाही अशा भगवंतांनी ब्रह्मदेवाच्या देखत आपले रूप अदृश्य केले. सर्वभूत स्वरूप ब्रह्मदेवाने भगवंतांनी आपल्या इंद्रियांना दिसणारे स्वरूप अदृश्य केल्याचे पाहिले तेव्हा त्याने हात जोडून त्यांना नमस्कार केला व पहिल्या कल्पाप्रमाणे या विश्वाची रचना केली. धर्मपती प्रजापती, ब्रह्मदेवाने एकदा सर्व जनतेच्या कल्याण व्हावे हा आपला स्वार्थ पूर्ण करण्याच्या हेतूने विधीपूर्वक यम आणि नियमांचे आचरण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी ब्रह्मदेवाच्या पुत्रांपैकी सर्वात अधिक प्रिय परमभक्त अशा देवर्षी नारदांनी मायापती भगवंताच्या मायेचे तत्व जाणण्याच्या इच्छेने संयम, विनय आणि सौम्यता धारण करून ब्रह्मदेवांची सेवा केली आणि आपल्या सेवेने त्यांना संतुष्ट केले. आपले लोकपितामह वडील आपल्यावर प्रसन्न आहेत हे असे पाहून देवर्षी नारदांनी तू मला विचारलेला प्रश्नच विचारला. त्याचा प्रश्न ऐकून ब्रह्मदेव आणखीन प्रसन्न झाले. मग त्यांनी जे 10 लक्षणांनी युक्त असे भगवंतांनी सांगितलेले भागवत पुराण आपला पुत्र नारद याला सांगितले. परीक्षिता, ज्यावेळी परम तेजस्वी व्यास सरस्वतीच्या तीरावर बसून परमात्म्याच्या ध्यानात मग्न झाले होते त्यावेळी देवर्षी नारदांनी हेच भागवत त्यांना सांगितले होते. विराट पुरुषापासून या जगाची उत्पत्ती कशी झाली हा आणि दुसरे बरेचसे जे प्रश्न तुम्हाला विचारले त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुला देत आहे. अध्याय 9 समाप्त.